अशी माझी नम्र विनंती आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. कारण 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. 100-125 वर्षाची गुलामगिरी दूर झाली. या भारतीयांनी निर्वेदने लढा दिला. अनेक देशभक्त हुतात्मे झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसलेला होता. म्हणून दरवर्षी 15 ऑगस्टला या मंगल सणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी 15 ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिंडीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे, तर देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी रक्षणाची प्रतिज्ञा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला या ठिकाणी आपल्या तर 2 शब्द या ठिकाणी आपल्या अशी माझी नम्र विनंती आहे. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. कारण 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. 100-125 वर्षाची गुलामगिरी दूर झाली. या भारतीयांनी निर्वेदने लढा दिला. अनेक देशभक्त हुतात्मे झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसलेला होता. म्हणून दरवर्षी 15 ऑगस्टला या मंगल सणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी 15 ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिंडीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे, तर देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी रक्षणाची प्रतिज्ञा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला या ठिकाणी आपल्या तर 2 शब्द या ठिकाणी आपल्या